Hello friends, today I welcome you in this lecture. Today we will solve one problem related to issue of shares. I am your teacher Sunil Vaisal, second year BCom Corporate Accounting. Let us try to understand the problem. Baker Tool Limited issued 5,000 equity shares of rupees 10 each for public subscription. All the shares were applied for amounts were called as under. Application के साथ 4 rupees with allotment rupees 1, first call rupees 3 and final call rupees 10 means 4 plus 1 plus 3 plus 2 is equal to 10. Face value of this share is 10. See next, when the allotment call was made, all the amounts were fully received and one shareholder holding 100 shares paid entire balance due from him. The first and final call was not received on 200 shares and 300 shares respectively. Altogether give journal entries in the books of company. Okay, हा होता तुमचा प्रॉब्लेम. काय आहे समजून घेऊया. बेकर टूल नावाची कंपनी आहे आणि या कंपनीला 5,000 इक्विटी शेअर्स विकायचे आहेत आणि त्याची फेस व्हॅल्यू जी आहे तर ती 10 रुपये आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो होतो की शेअर्सचे पैसे एकाच वेळेस मागता येत नाही. समजा 10 रुपये जर शेअर्सची किंमत असेल तर 10 रुपये एकाच वेळेस मागता येत नाही. कंपनी काय करते, कंपनी अशा पद्धतीनं पैसे मागत असते की 4 इन्स्टॉलमेंट त्या ठिकाणी आहेत. पहिल्या इन्स्टॉलमेंट आहे ॲप्लिकेशन, सेकंड इन्स्टॉलमेंट आहे अलॉटमेंट, नंतर आहे फर्स्ट कॉल आणि नंतर आहे फायनल कॉल. म्हणजे 4 रुपये ॲप्लिकेशन सोबत मागवले, अलॉटमेंट सोबत 1 रुपया मागवला, फर्स्ट कॉल सोबत 3 रुपये घेतले आणि फायनल कॉल सोबत 3 रुपये घेतले. असे मिळून 10 रुपये त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. पुढे काय झालं बघूया स्टोरी. वेन द अलॉटमेंट कॉल वॉज मेड, की जेव्हा त्यांनी अलॉटमेंटचा कॉल केला तेव्हा सर्व पैसे मिळाले, परंतु असा एक शेअर होल्डर आहे की त्याने किती शेअर्स घेतलेले आहे, 100 शेअर्स घेतलेले आहेत. किती शेअर्स घेतलेले आहेत, 100 शेअर्स घेतलेले आहे आणि त्याने अलॉटमेंटचे पैसे तर दिलेच, परंतु त्याबरोबर हे जे पुढचे काही जे 2 कॉल आहेत ना, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल, त्याचे सुद्धा पैसे त्याने अलॉटमेंटच्या सोबतच देऊन टाकले. राईट. पुढे फर्स्ट अँड फायनल कॉल वॉज नॉट रिसिव्ड ऑन 200 शेअर्स अँड 300 शेअर्स. म्हणजे काय की हे जे काही 5,000 शेअर्स कंपनीने विकायला काढलेले आहेत त्यामध्ये 200 शेअर्सवरती पहिल्या कॉलचे पैसे आलेले नाहीत. जेव्हा त्यांनी पहिल्या कॉलचे पैसे मागितले तेव्हा 5,000 पैकी 200 शेअर्सवरती पहिला कॉल मिळालेला नाही. म्हणजे फक्त 4,800 शेअर्सवरतीच पैसे मिळालेले आहेत. पुढे जेव्हा फायनल कॉल केला तेव्हा 300 शेअर्सवरती फायनल कॉलचे पैसे मिळालेले नाहीत. म्हणजे 5,000 शेअर्सवरती त्यांना 2 रुपयाने फायनल कॉल मिळणार होता, परंतु फक्त 4,700 शेअर्सवरती त्यांना फायनल कॉलचे पैसे मिळालेले आहेत. आणि मग त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, आता जर्नल एंट्री या ठिकाणी करायची आहे. ओके, लेट अस स्टार्ट टू pass the journal entry. Very simple. As I told you, when company received cash on this application, what will be the entry? Entry असेल आपली bank account debit to equity share to equity share CATI equity share application account. किती पैसे मिळाले आपल्याला, तर किती शेअर्स आपण विकायला काढले, 5,000 शेअर्स आपण विकायला काढलेले आहेत आणि ॲप्लिकेशन किती रुपयाचं आहे, 4 रुपयाचं आहे. म्हणजे इथे आपण त्याचं नरेशन जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो बिंग शेअर application money received on किती शेअर्स, 5,000 शेअर्स at the rate
सिम्बॉल आपण वापरूया ॲट द रेट ऑफ रुपीज 5 किती आहे आपला 4 रुपयाचा ॲट द रेट ऑफ 4 each. म्हणजे किती पैसे मिळाले आपल्याला तर 5 इथं वाटल्यास मी आणखी तुमच्या सोयीसाठी लिहितो की 5000 शेअर्स इंटू 4 म्हणजे किती पैसे मिळालेत आपल्याला इथे आपण लिहू शकतो डेबिटला इथे डेबिटचा कॉलम आहे 5000 आणि त्यानंतर इथे क्रेडिटचा जो कॉलम आहे इथे सुद्धा 5000 काय एंट्री झाली आपली बँक अकाउंट डेबिट 5000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 5000 कसे आले बिंग शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन 5000 शेअर्स ॲट द रेट ऑफ रुपीज किती ॲट द रेट ऑफ रुपीज 4 each आणि 5000 गुणिले 4 हे अशा पद्धतीने तुमची एंट्री झालेली आहे. आता सेकंड एंट्री ॲप्लिकेशन मनी मिळाल्यानंतर आपल्याला ते पैसे काय करते असतात तर ट्रान्सफर करायचे असतात कुठे तर शेअर कॅपिटल अकाउंटला. मग इथे जे तुमचं इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट आहे ना यालाच काय करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी उचलायचं आहे आणि या ठिकाणी काय करायचं आहे डेबिट करायचं आहे. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट किती रुपये 5000 टू कुठे ट्रान्सफर करायचं आपल्याला टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट किती रुपयांनी करायचं तर तितक्याच पैशाने जेवढे आपण ट्रान्सफर केले तेवढे. काय एंट्री केली आपण इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल आणि त्याचं नरेशन सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. काय लिहायचंय बिंग शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट व्हेरी सिंपल 5000 आपण ट्रान्सफर केलेले आहेत. सिंपल काय शिकलो आपण आता की फर्स्ट इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी मिळाले 5000 शेअर्स होते 4 रुपयाचा ॲप्लिकेशन आहे 4 गुणिले 5 किती हजार रुपये झाले आपले 20000 रुपये झाले चुकून मी या ठिकाणी लिहिलंय व्हेरी सॉरी 20000 रुपये आपल्याला मिळालेत. कसे मिळाले 5000 गुणिले 4 20000 आणि तेच पैसे आपण काय केलेत तर त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेत कुठे शेअर कॅपिटलला. ओके आय थिंक यू अंडरस्टँड. नवीन आहे थोडंसं म्हणून जरा तुम्हाला आणि मला या अडचणीचं आहे पण आपण करूयात. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट पैसे मिळालेले पैसे आपण ट्रान्सफर केले इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. ओके ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर. पुढची एंट्री जी आहे आपल्याला करायची आहे की आता अलॉटमेंटची एंट्री करायची आहे. अलॉटमेंटची एंट्री अतिशय सोपी आहे. त्या अगोदर समजून घेऊया की अलॉटमेंटची केस काय आहे. 5000 शेअर्स राईट ॲप्लिकेशन अलॉटमेंट रुपीज 1 परंतु या ठिकाणी सर्व पैसे मिळाले परंतु एक व्यक्ती असा आहे की ज्याने 100 शेअर्स घेतलेले आहेत त्यांनी पुढचे सुद्धा पैसे दिलेले आहेत. एंट्री करूया अगोदर ड्यूची. काय एंट्री होईल ड्यूची बघा व्हेरी सिंपल इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल टू इक्विटी शेअर बघा किती रुपयांचं आहे किंवा काय त्याचं नरेशन आहे बिंग शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ऑन किती शेअर्स विकायला काढलेत 5000 शेअर्स ॲट द रेट ऑफ रुपीज किती रुपयाचा आहे आमचा अलॉटमेंट 1 रुपयाचा. म्हणजेच आणखीन सोयीसाठी जर करायचं म्हटलं तर आपण इथं असं लिहू शकतो की 5000 इंटू 1 म्हणजे किती पैसे मिळणार आहो आम्हाला तर आम्हाला पैसे मिळणार त्या ठिकाणी 5000 रुपये डेबिट आणि 5000 रुपये क्रेडिट त्या ठिकाणी केलेले आहे. काय बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंटची आपण ड्यूची एंट्री केली इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू
टू लिहायचं राहिले, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट बिंग शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 5000 शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹1 ईच. ओके, ड्यूच्या नंतर मित्रांनो आपण एंट्री करत असतो पैसे मिळाल्याची. जेव्हा कंपनीला पैसे मिळतात तर एंट्री काय होते, बँक अकाउंट यस बँक अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. बघा नरेशन याचा आपण लिहूयात, बिंग शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड. पण गंमत याच्यामध्ये अशी आहे की 5,000 रुपये आपण ड्यू केले, बरोबर. परंतु गंमत अशी आहे की व्हॉट हॅपन हिअर, द वन पर्सन होल्डिंग 100 शेअर्स पेड द एंटायर मनी. पुढचे पैसे सुद्धा त्यानं दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल पैसे किती मिळणार होते, तर 5,000 रुपये आपल्याला काय त्या ठिकाणी मिळणार होते, बरोबर. किती रुपये मिळणार होते आपल्याला, 5,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार होते. परंतु आपल्याला त्या ठिकाणी जास्त पैसे सुद्धा मिळालेले आहेत. कशाचे मिळाले, तर याला आपण काय म्हणायचं, तर याला आपल्याला काय म्हणायचं आहे, टू कॉल इन ॲडव्हान्स. पैसे मिळाले की नाही, क्रेडिट करूयात त्याला. बँक अकाउंट डेबिट. किती पैसे मिळाले, 5,500. कसे 5,500, अलॉटमेंटचे 5,000 राईट. आणि हे जे पुढचे 3 आहेत ना, 3 + 2 किती झाले, 5. 5 गुणिले 100 किती, 500. म्हणजे ते 500 मिळाले. पण ते 500 अलॉटमेंटचे आहेत का नाही आहेत. मग अलॉटमेंटचे किती आहेत ॲक्च्युली, 5,000. आणि 500 काय आहेत, तर ते कॉल्स इन ॲडव्हान्सचे आहेत. लक्षात येत आहे. परत सांगू, ओके परत सांगतो. इक्विटी शेअर्स 5,000 विकायला काढले, अलॉटमेंट 1 रुपयाचा आहे. किती मागितले, ड्यू किती केले, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल 5,000. ओके, म्हणजे 5,000 मागितले तर 5,000 मिळायला पाहिजे, परंतु जास्त मिळालेत. कोणते जास्त मिळालेत, फर्स्ट कॉलचे 3 रुपये, फायनल कॉलचे 2 रुपये, दोन्ही मिळून किती झाले, 5 रुपये. 5 गुणिले 100 500. हे 500 या ठिकाणी जास्त मिळालेले आहेत, राईट. ओके, आता जेव्हा आपण फर्स्ट कॉल ड्यू करू आणि फर्स्ट कॉल रिसिव्ड करू तेव्हा मात्र आपल्याला हे 500 रुपये त्या ठिकाणी कमी घ्यायचे आहेत. ओके, चलो नेक्स्ट. आता आपल्याला मित्रांनो एंट्री करायची आहे फर्स्ट कॉल ड्यूची. काय एंट्री असते बघा, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. नरेशन लिहूयात सिंपल. काय नरेशन आहेत, बिंग शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, बिंग शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू ऑन किती शेअर्स, 5,000 शेअर्स ॲट द रेट ऑफ रुपीज. कितीचा आहे ओ फर्स्ट कॉल, चला सांगा पटकन. फर्स्ट कॉल आहे 3 रुपयाचा, तो ॲट ₹3 ईच, EACH ईच. ओके, लक्षात आलंय काय केलंय आपण ते. तर डेबिट इथं परत लिहितो तुमच्या सोयीसाठी म्हणजे लक्षात येईल. 5,000 शेअर्स इंटू फर्स्ट कॉल रुपीज 3, म्हणजे 5,000 इंटू 3 किती होतात, येस 15,000 ड्यू करायचे आहेत. 15,000 ड्यू. किती पैसे मिळणार आहेत आपल्याला, असं वाटतंय की आता आम्हाला त्या ठिकाणी 15,000 मिळणार आहेत. रिसिप्टची एंट्री करूया. बँक अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट
बँक अकाउंट डेबिट. टू कशाचे पैसे आहेत तर शेअर फर्स्ट कॉलचे. बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट एफ आय शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. बघा मित्रांनो, मी या ठिकाणी 500 रुपये काय केलेले आहेत तर एकदा क्रेडिट केलेले आहे कॉल्स इन ॲडव्हान्सचे, जे की या 3 रुपयाचे आणि 2 रुपयाशी संबंधित आहे. फर्स्ट कॉलचे पैसे मला अगोदरच मिळालेले आहेत, जे की मी या ठिकाणी क्रेडिट केलेले आहे. मग फर्स्ट कॉल मला किती रुपयाचा होता 3 रुपयाचा. किती याच्यावरती मला ॲडव्हान्स मिळालेले आहेत तर 100 वरती, म्हणजे 300 रुपये मला या ठिकाणी काय करावं लागतील अगोदरच त्या ठिकाणी डेबिट करावे लागतील. लक्षात येत आहे. तर परत इथं मी लिहिणार शेअर कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट. किती रुपये 300 रुपये मला अगोदरच मिळालेले आहेत. ओके. टोटल आता मला किती पैसे मिळाले ते काढायचे आहे. थोडंसं आपण या ठिकाणी वर्किंग नोट करूया. बघा टोटल किती होते आपले 5000 शेअर्स इंटू आपला फर्स्ट कॉल किती रुपयाचा आहे 3 रुपयाचा आहे, म्हणजे आपल्याला टोटल किती पैसे मिळायला पाहिजे 15,000 मिळायला पाहिजे. राईट, बरोबर. आता या 15,000 मधून आपण मायनस करूया आपले 300 रुपये कोणते, जे की आपल्याला अगोदरच मिळालेले आहेत. म्हणजे किती पैसे उरले आपले 14,700 रुपये आपल्याला इतके मिळायला पाहिजे होते. राईट, 14,700 रुपये. झालं असं, द फर्स्ट कॉल वॉज नॉट रिसिव्ड ऑन 200 शेअर्स. म्हणजे फर्स्ट कॉलवरती 200 शेअर्सचे पैसे 3 रुपयांना आलेले नाहीत. 200 गुणिले 3 म्हणजे किती झाले 600 रुपीज. तर 600 रुपीज सुद्धा आपल्याला इथून काय करावे लागतील ते मायनस त्या ठिकाणी करावे लागतील. मायनस करावे लागतील. म्हणजे आपल्याला किती पैसे मिळाले फक्त किती पैसे मिळाले आपल्याला 14,100. येते लक्षामध्ये. पुन्हा सांगतो 5,000 शेअर्स इंटू 3 फर्स्ट कॉल. टोटल पैसे किती मिळणार होते 15,000 पैकी 300 रुपये मायनस केले कशाचे, जे की ॲडव्हान्स मिळालेले आहेत. उरले किती 14,700. 14,700 म्हणून पुन्हा 600 मायनस केले कशाचे, तर एक व्यक्ती आहे की ज्याने किती शेअर्स घेतलेले होते 200 शेअर्स घेतलेले होते आणि त्याने ते पैसे दिलेच नाहीत. म्हणजे किती रुपये त्याचे 600 रुपये या ठिकाणी मला मायनस करावे लागतात. मग ॲक्च्युअली किती पैसे मिळाले मला 14,100. मग या ठिकाणी ते लिहितो मी 14,100. राईट, म्हणजे टोटल जे आहे टोटल कितीचं आहे माझं 14,400. येते लक्षामध्ये. व्हेरी सिम्पल. बँक अकाउंट डेबिट 14,100, कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट 300 अँड 2 शेअर फर्स्ट कॉल 14,400. ओके. नाव लास्ट कॉल ड्यू करूया. काय एंट्री होईल शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट. शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. नरेशन लिहूयात. व्हेरी सिम्पल. बिंग शेअर फायनल कॉल मनी ड्यू ऑन 5,000 शेअर्स ॲट द रेट ऑफ रुपीज. चला फायनल कॉल कितीचा 2 रुपयाचा ॲट द रेट ऑफ रुपीज 2 इच EACH. म्हणजे 5,000 शेअर्सवरती मला 2 रुपयांनी पैसे घ्यायचे आहेत. म्हणजे किती पैसे मिळायला पाहिजे मला 10,000. किती मिळायला पाहिजे 10,000 मला मिळायला पाहिजे तसं मला वाटतं. ओके, 10,000. इथं पुन्हा लिहितो आपल्या सर्वांच्या सोयीसाठी 5,000 इंटू 2 10,000. राईट, चलो आगे. झालं काय, एंट्री करूया रिसिव्हची. बँक अकाउंट डेबिट. राईट, टू पुन्हा
गंमत तीच की 1 शेअर होल्डर पेड, हे बघा इथे 1, मी अंडरलाईन करतो, 1 शेअर होल्डर होल्डिंग 100 शेअर्स पेड एंटायर बॅलन्स ड्यू फ्रॉम हिम. म्हणजे अलॉटमेंटच्या वेळेसच एका व्यक्तीनं ज्याने 100 शेअर्स घेतलेले आहेत त्यांनी काय केलंय, फर्स्ट कॉल दिला आणि फायनल कॉल सुद्धा दिलेला आहे. म्हणजे 100 शेअर्स वरती ऑलरेडी आपल्याला 200 रुपये अगोदरच मिळालेले आहेत, जे आपण इथं क्रेडिट केले होते 500 रुपये. त्यातले 300 रुपये आपण डेबिट केलेत. आता आणखी 200 रुपये बाकी आहेत, ते पण या ठिकाणी आपल्याला डेबिट करावे लागतील. काय म्हणतो मी त्याला, कॉल्स इन ॲडव्हान्स, कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट डेबिट. किती रुपये आहेत, राईट, 200 रुपीज आहे. टू काय म्हणायचं मी याला इथं, टू शेअर फायनल कॉल अकाउंट. चला थोडीशी वर्किंग नोट करूया. इथं वर्किंग नोट करतो मी, इथे करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. काय वर्किंग नोट, 5000 शेअर्स इंटू फायनल कॉल किती रुपयाचा, 2 रुपयाचा. म्हणजे किती पैसे मिळणार होते मला, यस किती पैसे मिळणार होते, चला सांगा पटापट. 10,000 रुपये मला मिळणार होते. या 10,000 मधून मी ऑलरेडी काय केलंय, 200 रुपये मायनस केलेत. कशाचे, की जे ॲडव्हान्स आहेत. म्हणजे किती उरले आता माझ्याकडे, यस 9,800. आता या 9,800 मध्ये पुन्हा गंमत अशी आहे की 1 शेअर होल्डर होल्डिंग 300 शेअर्स, 1 शेअर होल्डर होल्डिंग 300 शेअर्स फेल टू पे फायनल कॉल. म्हणजे एक व्यक्ती की ज्याने 300 शेअर्स घेतलेले होते त्याने फायनल कॉल जो की 2 रुपयाचा आहे त्याच्यावरती माझे पैसे दिलेले नाहीत. सो 300 इंटू 2 किती झाले सांगा पटापट. यस इथं लिहितो मी थोडंसं लांब. 300 इंटू 2 किती झाले सांगा पटापट. यस 600. म्हणजे या 800 मधून परत मला 600 मायनस करायचे, तेव्हा किती पैसे मिळाले, यस किती पैसे मिळाले, 9,200. 9,200 मला पैसे मिळालेले आहेत. परत सांगतो, 5,000 इक्विटी शेअर्स फायनल कॉल ₹2, म्हणजे मला 10,000 मिळायला पाहिजे होते. त्या 10,000 पैकी 200 रुपये मी अगोदरच ॲडव्हान्स आहे, म्हणून ते ॲडव्हान्स आता मला पुन्हा मिळणार नाहीत. म्हणजे 9,800 रुपये राहिले. त्या 9,800 मधून एक व्यक्ती की ज्याने 300 शेअर्स घेतलेले आहेत त्याने 2 रुपयाने फायनल कॉल दिलेले नाहीत, म्हणजे 600 रुपये मला मिळालेले नाहीत. या 9,800 मधनं 600 मायनस केले की किती उरतात, 9,200 रुपये तेवढेच मला मिळालेले आहेत. मग तिथं मी लिहितो 9,200 कॉल्स इन ॲडव्हान्स 200 आणि टोटल मग मला किती पैसे मिळाले असतील तर ते 9,400 रुपये. अशा पद्धतीनं या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपल्याला शिकता येईल. ओके, काय पहिली एंट्री ॲप्लिकेशन मनी रिसिव्हची, दुसरी एंट्री ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफरची, तिसरी एंट्री अलॉटमेंट ड्यूची, चौथी एंट्री अलॉटमेंट रिसिव्हची, पाचवी एंट्री फर्स्ट कॉल ड्यूची, सहावी एंट्री फर्स्ट कॉल रिसिव्हची, सातवी एंट्री फर्स्ट फायनल कॉल ड्यूची आणि आठवी एंट्री फायनल कॉल रिसिव्हची. तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम होता. आय होप तुम्हाला तो समजला असेल. मित्रांनो, यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेमही त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि याचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आय होप यू अंडरस्टँड दिस. आणि इतकं सगळं होऊ नये, जर तुम्हाला आणखीनही काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी आणि डिपार्टमेंट नेहमी तुमच्यासाठी तत्पर आहोत. सो टेक केअर, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच.